काय आहे माहितीये का आमच्याकडे पाण्याचा प्रश्न असा आहे, पाऊस भरपूर पडतो बर पण नदीचा भाग उताराचा असल्यामुळं पाणी काही नदीला थांबत नाही. छोटे मोठे केटीवर आहेत पण कसं होतंय केटीवर असल्यानंतर कारण कुठं लिकेज असते कुठं काय ना काय प्रॉब्लेम होत नाही असं नाही. पण प्रॉब्लेम असं आहे का कमीत कमी आमचा असा प्रश्न आहे का आमच्या नदीला कुठेतरी MI टँक छोट्या गावाला पण व्हावा ही आमचं अपेक्षा आहे, बाकी काही नाही. आता इथून पुढं आता आमच्या नदीला तुम्ही बघा अक्षरशः नदीला पाणी ठराविक ठिकाणीच पाणी आहे. पावसाळ्यात नदी पार करायला चान्स नसतो पण पावसाळ्यामध्ये ना मरणाचं पाणी असते आणि इथून पुढे ना प्यायला पाणी नाही राहत. मग कमीत कमी आमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला हे महत्वाचं आहे. आता या भागात तुमच्या उमेदवार उभे आहेत हा, दाभाडे, हा. सोडून तो प्रश्न पाण्याचा. आता ते मागच्यानीच हे आता हेच आमचा आमचा हा जो उमेदवार आहे हा आज उभा राहिलाय. मला जसं कळत आहे तसं ह्या काळ्या कड्या खालचेच उमेदवार होते काय आतापर्यंत आम्हाला काय उमेदवारी नव्हती बर. आणि इथून पुढे भविष्यात भेटेल म्हणून सांगता येत नाही. कारण कसं आता आमच्याकडे कशी तरी उमेदवारी आरक्षण असल्यामुळं आम्हाला ही उमेदवारी भेटली नाही तर इथून पुढे काय भेटणार नाही. सांगता येत नाही भेटेल म्हणून. पण रात्री आता उमेदवारी जरी भेटली तुम्हाला तर माझं त्या तुमच्या भागाचं त्यांच्या हिशोब जसं त्यांचा बजेट जसा असेल त्या पद्धतीने समजा काय त्यांना जसं त्यांना निधी जसा भेटेल शासनाचा त्या पद्धतीने ते काम करतील. कसं कारण शेवटी किती केलं तरी उमेदवार आमचा आहे. आता खालच्या लोकांनी जे जे आमच्याकडे बाकीचे नाही केली कामं नाही म्हणतात नाही असं नाही. तसं अंकुश शेठ ज्यावेळेस सदस्य होते त्यावेळेस त्यांनी सभा मंडपाचे जांभूळशीला बांगरवाडीला कोपऱ्याला मांडव्याला मुताण्याला केलं काम नाही म्हणता येत नाही. तसं यांचं कसं आहे हे आताच उमेदवार आहे. आता समजा अजून त्यांचं इलेक्शन पुढे आहे हो घातलंय त्याच्यात येतील नाही येतील आता काही आश्वासन देतील आणि पसार होतील. इकडं काल कोल्हेवाडी का कुठेतरी एक मी व्हिडिओ बघितला खिरेश्वर का कोल्हेवाडीचं काहीतरी आहे. मी तुम्हाला सांगतो का बुवा हे तिकीट भेटेल तुम्ही काम चालू करा प्रचार म्हणजे याचं तुमच्या तयारीला लागा आणि अक्षरशः त्या लोकांना काहीच नाही दिलं. त्यांनी सांगितलंच नाही का बुवा हा 1 तासाने येऊ का 2 तास असा काय तर तो व्हिडिओ मी बघितला. असा हा प्रश्न आहे बाकी काही नाही याच्यामध्ये. कमीत कमी तुम्ही ना आता ह्या जांभूळशीचा जो रस्ता झाला त्या रस्त्याला म्हणले तुम्हाला SD चालू होईल. आता SD चालू जेव्हा देवराम लांडे अध्यक्ष होते त्या टायमाला हा रस्ता नवीन झाला. शेवटी कसे का ना गाडी त्यांची तिथपर्यंत गेली पण SD चा प्रश्न SD मांडव्यापर्यंत येते 4 ते 5 वेळा सर्वे झाला STचा आंबुळशीला नेऊन परत मांडव्याला आणायची मांडव्यावरून परत नारंगावला न्यायची असं झालेलं आहे. पण आता हा प्रश्न सुटला पाहिजे. आता इथून मांडव्यापासून तर चिंचवळ नाही म्हणते खालतं इकडं शेताकडे आमच्या चिंचवळ म्हणून नाही. आता फक्त गेल्या वर्षी काहीतरी जिल्हा परिषद फंडामधून जो समजा निधी आलता त्या निधीचा उपयोग झाला. कमीत कमी कसं आहे बा आऊत तर झुपून जाईल काय पण जे समजा गावानं आता मोठमोठले वडीत त्या वड्यांना पावसाळ्यामध्ये पाणी भरपूर येते आणि तो रस्ता धुवून जातोय प्रत्येक वर्षी. आता या वर्षी पोरांनी कसं आहे का ना जे खालतं जेवढे शेतकरी आहेत त्यांनी तो रस्ता केलाय. कसं आहे का दगड टाकून गाव ना मोटरसायकल जाते पण इथून पाठीमागं काहीच नव्हतं. पण आता आहे ना तो काहीतरी मार्गी लागल अशा आमच्या अपेक्षा. काम ज्या वेळेस काम चालू झालं त्यावेळेस हरगडीला आम्हाला अडचणी आल्या पण सगळ्यांच्या प्रयत्नातून त्या सुटल्या. पण भानगड अशी झाली का जेणेकरून बुवा समजा तो रस्ता तिथपर्यंत गेलेले. आता आमची जी अकोले आणि जुन्नरची जी बाउंड्री त्या बाउंड्री पर्यंत तो रस्ता पोच झालेला आहे. राहिला थोडस काहीतरी बुवा 200 फूट असेल का मीटर 200 मीटरच्या आसपास असेल पुढे राहिलेले म्हणजे बाउंड्रीला भिडवायचा अकोले आणि जुन्नरच्या. पण कमीत कमी हे रस्ते जे असं आहेत त्यांना निधी आता शासनानं काय म्हणले पानंद रस्ते म्हणले तर पानंद रस्त्यामध्ये काय म्हणलेलं आहे 12 फुटाचा रस्ता काढून द्यायचा आहे. आता हा 8 फुटाचा नाही
पण कसं आहे का ना, आमचं समाधान झालेलं आहे. तिथपर्यंत आमचा ट्रॅक्टर का ना आमच्या शेतापर्यंत जातोय. पण कमीत कमी जेणेकरून जरा बऱ्यापैकी जर झालं तर फायदा होईल. कसं फायदा होईल का, जे लोक खालतं राहणारे आहेत, येणारे जाणारे आहेत, कायम त्या रस्त्याला येते जातात. मग कमीत कमी आता अकोल्यापर्यंत समजा, अकोल्याची जी बाउंड्री आहे तिथून आमच्या जुन्नर आणि अकोले हे दोन्हींची बाउंड्री आहे, तिथपर्यंत एक रस्ता झालेलाच आहे. आणि तिथून पुढे त्या भागातला रस्ता होणार आहे. कारण का तो रस्ता तिकडे झाल्यानंतर कमीत कमी आम्हाला त्याचा फायदा होणार आहे. कसा फायदा होणार आहे, जेणेकरून येसरठाव पर्यंत जाण्यासाठी आम्हाला या रस्त्याचा म्हणजे हा जो रस्ता आहे हा पहिला याला लागलेला आहे, रेकॉर्डला लागलेला आहे. हा मांडवे ते येसरठाव, मांडवे ते खेतेवाडी, असा हा मार्ग आहे कमीत कमी. आणि त्याच्यानंतर आमच्या गावाच्या पाठीमागं मंदिर आहे मुक्ताबाईचं, तो पण झाला पाहिजे रस्त्याचं काम असं आहे. कारण का पावसाळ्यामध्ये पाठीमागं भरपूर शेतकरी आहेत. पावसाळ्यात नदीचं पाणी आल्यानंतर दोन्ही साईडला कडेच्या साईडला ते लागल्यानंतर काय होते, समजा कधी माणसाचा पाय घसरलं, कधी काय होईल सांगता येत नाही. पण कमीत कमी ते रस्त्याचं काम कोणत्याही गावांना निधीमधून झालं पाहिजे, आमचं एवढीच अपेक्षा आहे. आणि कमी मांडवे ते बरडनाथाचं मंदिर आहे, आता ते मंदिर जसं आहे बघा वरती, फॉरेस्टची परवानगी भेटत नाही रस्त्यासाठी. आमच्या लोकांनी इथून डोक्यावरती सगळं मटेरियल तिथपर्यंत नेलेले. कमीत कमी फॉरेस्टची आम्हाला जर परवानगी भेटली तर आम्ही कसं आहे थोडं थोडं आम्ही रस्ता करून तिथपर्यंत आमचं मटेरियल जे राहिलेलं काम बाकी आहे ते पूर्ण करू, ही आमची अपेक्षा, बाकी काही नाही.